गुड मॉर्निंग गाईज. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अलिबागच्या ब्लॉगमध्ये. पण हा दुसरा पार्ट असेल. तर आपण आपल्या विलावरनं निघालोय आणि आता आपलं दुसऱ्या लोकेशनवर चाललोय. तर विला आपण चेकआउट केलंय आणि आपण लागलोय आपल्या रस्त्याला दुसऱ्या आपल्या लोकेशनवर जायला. तर आजचा शेड्यूल हा वॉटर स्पोर्ट्स वगैरे असणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आपण पोहोचतो आपल्या दुसऱ्या लोकेशनवर आपल्या हॉटेलवरती आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला परत भेटतो. तर आता आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलो आहे. हे आजचं आपलं दुसरं लोकेशन आहे आणि हा स्विमिंग पूल. ऑलरेडी सगळे पाण्यात जाऊन आलेत. हा आपला रूम आहे. ते कपडे सुकवलेत ते जरा इग्नोर करा. एक छोटासा रूम टूर देतो तुम्हाला. हा बेड आहे. हे कपडे सगळं सामान. कोणतरी गेलं आहे वॉशरूममध्ये. तर हा आहे आपला आजचा सेकंड लोकेशन जिकडे आपण आजचा दिवस राहणार आहोत. बज रही है. दिवस दुसरा. तर आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनवर दुसऱ्या हॉटेलवर पोहोचलो होतो. तिकडे फ्रेश झालो, चेंज वगैरे केला, थोडाफार स्विमिंग पूलमध्ये मजा गेली. आता आपण निघतोय बीचवर जाण्यासाठी. बीचवर जाऊ, तिकडे राईड्स वगैरे आहेत ते करू. कालचा दिवस खूप चांगला गेला, खूप मजा वगैरे केली. आता सेकंड डे आहे आज, तर अजून एक्साइटमेंट आहेत. पुढे अजून एन्जॉयमेंट करायचं आहे कारण की काल बीचवरती एवढे काही राईड्स वगैरे भेटले नाही, पण आज ते पण करायचे. त्यानंतर रात्री परत आपल्याला मजा करायची आहे पूल वगैरेमध्ये. तर असंच आपण हे करूया आणि तुम्ही सोबत राहा. कसं वाटलं रे कालचा दिवस? कालचा दिवस पण बेस्ट होता आणि आजचा दिवस पण बेस्टच जातोय आणि पुढे पण बेस्टच जाणार आहे. कालचा दिवस बेस्ट होता, आजचा अर्धा दिवस बेस्ट गेलाय. आता अर्धा दिवस बाकी आहे, तो अजून बेस्ट जाणार आहे. म्हणजे कसे 2 दिवस असे वर्षभरासाठी लक्षात राहायला पाहिजे. आपण बीचच्या खूप जवळ पोहोचलो आहे. आता इकडे स्नॅक्स कॉर्नर आहे सगळ्या साईडला. इकडे ऑथेंटिक जामून वगैरे पण विकतात. आणि थोडंच पुढे गेलो तर इकडे सुकी मच्छी वगैरे असते, ज्यांना खजे खातात ते वगैरे. तुम्ही बघू शकता हाय टाईड असल्यामुळे पाणी खूपच जास्त पुढे आहे, नाहीतर एवढा पुढे नसतो. तेव्हा हाय टाईड आहे, पाणी पण किती पुढे. इथे तुम्ही बघू शकता कालचे जी बीच होती ते खूपच शांत आणि कमी पब्लिकवाला होता, पण ह्या बीचवरती खूप जास्त पब्लिक असते. चारी बाजूला पब्लिकच पब्लिक आहे आणि राईड्स पण इकडे जास्त असतात, तुम्ही बघतातच आहेत. तर चला आता आपण बीचवर आलो आहे. अर्धे मागे राहिलेत, हॉटेलवरनं येत आहेत चालत. ते पोचेपर्यंत आपण थोडा वेळ इकडे कॅच खेळू आणि मग बघू राईड्सचं कसं काय होतं ते. तर आता आपण रेडी झालो आहे राईडला जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता आउटफिट झाली आहे, इकडे सगळे रेडी झाले आहेत. आता आपण बनाना राईडला जाऊ. बघू कोण शूट करायला असेल तर शूट करतो, नाहीतर मग दुसरी कोणती तरी राईडमध्ये करतो, कारण की सगळेच राईडमध्ये बसणार आहेत. शूट करायला कोणच नाही आहे बाहेर. तर राईड करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बीचवरनं राईड्स वगैरे झाले. व्हिडिओ काय एवढे काढता आले नाही कारण की सगळेच राईडमध्ये बिझी होते आणि फोन पाण्यात गेला तर परत खराब व्हायची जरा भीती होती. म्हणून बीचवरनं आता थोडाफार टाईमपास केला, निघालो. आता बाहेर आलो तर तिकडून घेतला आहे गोला. सगळेच गोला खात आहेत. आता इकडून आपलं हॉटेल इथून आपली हॉटेल 1-2 मिनिटावरती आहे. तर आपण चालत जाऊया हॉटेलवर, फ्रेश होऊया, थोडी एक शॉवर घेऊया आणि मग परत जाऊया स्विमिंग पूलमध्ये. 1 hour later. आल्यानंतर आपण स्विमिंग पूलमध्ये खेळून झालो आहे. खूप मजा आली स्विमिंग पूलमध्ये पण. आता जेवणासाठी टाईम झालेला आहे.
तर आपण आता जेवायला जाऊया. बघू आता जेवणामध्ये काय आहे. आपण व्हेज खातो तर व्हेजमध्येच बघू काय आहे, तुम्हाला पण दाखवतो. बघा सगळे जेवायला बसले आहेत. व्हेजमध्ये कसली कसली भाजी आहे. वाटाण्याची भाजी आहे, भेंडीची भाजी आहे, गुलाबजाम आहे, सोलकढी आहे, डाळ भात आणि भाकरी. इथे बसले जेवायला. तर चला जेवून घेतो आणि रात्री बघतो कसं काय असेल माहोल ते पण तुम्हाला दाखवतो. रब दी कसम यारा, रब दी कसम, दिल दे दिया है, जान तुम्हें देंगे. The next day. आपली तिसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे. सकाळी उठलो, थोडंसं राऊंड मारलं बाहेर आणि आता स्विमिंग पूलमध्ये थोडंसं बाथ घेतो आहे. खूप जास्त गरम होते म्हणून जरा थंड वाटते पाण्यामध्ये. थोडा वेळ पाण्यात मजा करतो आणि मग आज आपल्याला चेकआउट पण आहे इकडून. आज आपल्याला आपल्या घरी जायचं आहे परत. तर इथे पाण्यात थोडा वेळ खेळतो, फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो, चेंज करतो आणि मग ब्लॉग एंड करतो. तोपर्यंत ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. चला तर गाईज आता आपली निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. आपण चाललो घरी. खूप मजा आली, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. 2 दिवस कसे गेले काय समजलंच नाही. आता बाय बाय करूया आपण या लोकेशनला, या हॉटेलला आणि भेटू पुढच्या वर्षी. सगळे तयार झालेत, गाड्या भरून झालेत, सगळे रेडी झालेत. चला मी पण तुम्हाला भेटतो आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.